ओके, साहित्य बघितलं जाऊया कृतीकडे. इथे आपण पाणी तापत ठेवलंय, पण वाटेल तसं आम्हाला पाहिजे तसं पाणी चालत नाही. 1 वाटी साखर आहे, 1 वाटी पाणी आहे. आता काय करायचं मला सांगा. आता 1 वाटी पाणी हे केले आपण, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकूया आणि पाऊण वाटी तूप आहे. हो, साजूक तूप घालू. हो. आता हे पूर्ण साखर मेल्ट होऊसपर्यंत उकळायचंय आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून पाणी थंड करायचंय. आत्ताच घालायची वेलची पावडर? हो, थोडंसं. हो, घालून टाक. हे बस. हो. तर आता हे आपले तयार झालेले, थंड झालेले. आता आपल्याला ह्याच्यात बसेल एवढा मैदा टाकायचा आहे. बर, किती घालू सांगा मला, अंदाज आहे. आणि आपल्याला मळून घ्यायचं नाही? हो, मळून घ्यायचं. बसवेल. बस. हो, बसवेल. ओके मंडळी, आता आम्ही हे मळून घेतो. ओके, अशा प्रकारे आपला डो तयार झाला आहे. आता काय करायचं? आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून डोनट बनवूया. तिथे तेल पण तापत ठेवलेलं आहे साईडला. ओके, हे पहा, सर्वसाधारण एवढं जाड ठेवायचं आहे आपल्याला. आणि नंतर मग हे झाकणाने मध्ये होल करून टाकायचं आहे. ओके, हे आपलं रेडी. फ्राय करू. आता हे डीप फ्राय करायचं. गॅस मोठा करू? मोठं नको. छान मीडियम आचवरती मस्त कलर आणायचा त्याला. खूप ब्राऊन पण नाही झाला पाहिजे. मधला. हो, कारण खाली काढल्यानंतर कलर सेट होतोय. बर, आहे तोच कलर आला. हो. वा. आणि ह्याच्यामध्ये ईस्ट नाहीये, सोडा नाहीये, काही नाही. मुलांसाठी पण हेल्दी आहे. तूप आहे गाईचं चांगलं. हे पहा, छान कलर आलेला आहे ह्याला. हे अशा प्रकारे डोनट रेडी. आता आपला डोनट झालेला आहे. हां, आता पुढे काय करायचं आपल्याला? आता चॉकलेट मेल्ट चॉकलेट ह्याच्यावरती सोडायचं आहे. क्या बात आहे, सही. असं चॉकलेटने सगळं झाकून टाकायचं बरं का, दिसतं नाही आतलं काय आहे. हां, नाही, ह्याच्यावरती कलरफुल गोळ्या लावून टाकायच्या. ह्या गोळ्या ठेवताना तुम्हाला असं वाटेल चुकून की आपण एखादी गोळी खावी का, असं वाटलं की लगेच आणि टाकून द्यायची तुला. सिंपल आहे, त्यात काय विचार करण्यासाठी काही नाही आहे. सुरू व्हायचं. नाव रेडी टू इट. हो, है ना? हो. किती सोपं आहे, लिहून घ्या साहित्य आणि कृती. चॉकलेट डोनट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, साखर, वितळलेलं चॉकलेट, तूप, वेलची पूड आणि चॉकलेट गोळी. कृती: फ्राईंग पॅन मध्ये साखर घेऊन त्यामध्ये तूप आणि वेलची पूड घालून साखर वितळवून घ्यावी. त्यानंतर मिश्रण एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये मैदा घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाची पारी लाटून झाकणाच्या सहाय्याने पारीच्या मधला भाग काढून घ्यावा. कढईतील गरम तेलात डोनट्स तळून घ्यावेत. तळल्यानंतर वितळलेलं चॉकलेट आणि चॉकलेटच्या गोळ्या ठेवून सेट करून डिश सर्व्ह करावी. गुरुनाथची आई आपल्यासाठी आज काय करतेय तर हिरव्या वाटाण्याची पुरणपोळी. काय करायचं पहिल्यांदा? आपण आता पुरणपोळीला सुरुवात करूया. मैद्याचं पीठ घेऊया. हे आता तुपाचा थोडासा हात घेऊन हे थोडंसं मोहन आम्ही आता आपलं पीठ आता आम्ही घेतलेलं आहे. हे मैदा आहे. हा मैदा आहे, मैद्याची पारी आहे ही. याच्यामध्ये पुरण जरा आपल्याला जास्त लागतं बरं का. बरोबर. कारण ही वैदर्भियन स्पेशालिटी आहे की पुरण जास्त. बरोबर. हे झालेलं आहे. थोडा मैदा इथे घ्यायचा आहे. आता आपण गरम केलाय तवा. बरोबर. एकदम सिम छोटा ठेवायचं. आता ह्याच्या आजूबाजूनी आपल्याला तूप सोडायचं. हे काम मात्र तुम्ही अगदी सडळ हाताने करा. हो. आमच्याकडे ना ही उचलता येत नाही ऍक्च्युली पुरणपोळी. ती अशी वर उचलून ती पालटावी लागते. पण ते दिव्य नाही करणार मी, कारण एकदा केलं होतं तूप सगळं अंगावर आलं होतं. अरे बापरे. वा. एका बाजूने तर मस्त अशी खरपूस भाजल्या गेलेली आहे. पुन्हा ती अशी गोल गोल फिरव म्हणजे ते तूप सगळं लागेल. बर. पुरणपोळी झाल्यानंतर आपली आता काय हे बाकीचं साहित्य कशा पद्धतीने वापरायचं? आता आपण आहे ना ती आमटी म्हणजे वडे आमटी करणार आहोत. हे संपूर्ण घ्यायचं. बरं. सगळंच घ्यायचं. आलं लसणाचं पेस्ट द्या.
बस थोडीशी सगळी मिरची आणि आल्याची पेस्ट घ्या. गरम मसाला घ्या. बस तिखट आणि मीठ आणि हळद. जरा इथे तिखट जास्त लागतं हा संकर्षण. हे आपले वैदर्भीय आमचे जे काय आहे. आणि मिठाचं प्रमाण मला सांगूच नकोस, तू तुझ्या पद्धतीने घे. बस पाणी देणार. हो. पाणी इतकं कमी टाकणार की फक्त याचे बस 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 ओलसर झालं पाहिजे. आता हे आपण वळून घेतलेले आहेत. पुढे काय करायचं? आता हे त्यावर ठेवायचं. बरं, मोदकासारखे 5 मिनिट त्याला वाफ द्यायची असते. हो हो. ओके. किती वेळ लागतो याला वाफवून घ्यायला? बस 5 मिनिट आपण वाफवून घ्यायचं. तुटू नयेत म्हणून आपण. ठीक आहे, आपण झाकण ठेवूयात. येस. आणि एक 5 मिनिटं वाट पाहूयात. चला आता आपण ते वाफवून होईपर्यंत पुढच्या कृतीकडे बोलूया. काय करायचं? आता आपल्याला आमटी करायची आहे ना. ही डाळ आपण ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे. आता आता आपल्याला हे खोबरं जे आहे ते गॅसवर भाजायचंय काळपट. बस. खोबरं आता बंद करते. खोबरं पटकन. आता ते झालेलं आहे. आपण ते इथे घेऊया. वा. हे जे खोबरं आहे हे आता आपण वाटायचं आहे. आणि हे धणे जे आहे ते भाजायचे. घेऊया धणे. हो घ्या. हे पण असे जरासे काळपट थोडे भाजायचे. ओके, मग भाजलेलं खोबरं आणि भाजलेले धणे आम्ही वाटून घेतो. मग आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. भाजलेल्या खोबऱ्याचं आणि भाजलेल्या धण्याचं वाटण आपण तयार करून घेतलंय. आता ते कढई वाफवून पण ऑलमोस्ट होत आलेले आहेत. बंद करून घे. कढईत आता मी तेल टाकते. एक वैदर्भियन लोकांची स्पेशालिटी असते आणि ती म्हणजे भरपूर तेल. विचार करू नका, हे तेल मी जास्त घालते कारण ती स्पेशालिटी आहे. बरं, आता पुढे आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे आला आणि मिरचीची पेस्ट मी टाकते. आता आपण आलं लसणाची पेस्ट घातली. हो. आणि आता या मिरच्या टाकतेय मी. आपण हळद टाकतोय. कमी कर गॅस कमी कर. गॅस कमी बंद केलास तरी चालेल. ये ढवळ. आणि आपण त्या छोट्या मिरच्या टाकल्यानंतर हळद टाकली, तिखट घातलं. आता आपण हे टाकतोय वाटण टाकतोय. हे खूप तिखट असतं सगळंच, त्यामुळे तुम्हाला अगदी वगैरे होईल. पण काय करणार आपण. नाही, ती पद्धत त्या पद्धतीने ते केलंच पाहिजे. आता हे सगळं झाल्यावर हे ऑलरेडी आपण भाजलेलं आहे ना. आता ही डाळ ह्याच्यातलं पाणी काढायची गरज आहे? नाही, ते शिजवलेलंच आहे ना, त्यामुळे ते आपण सगळं टाकून देऊया. आणि आता ते शिजू दे. ती डाळ आता फुटेल, म्हणजे आम्ही सगळी बारीक होईल. होऊ दे. गॅस कमी करूया आपण. बस आता ती होऊ दे. ती चांगली झाली की मग आपण ते टाकायचं. ठीक आहे, ती होत राहील. बरं, आता आपण याच्यामध्ये डाळ घातली. ह्याला शिजायला किती वेळ लागेल? साधारणतः 5 मिनिट. 5 मिनिटं. आणि मग ते शिजून झाल्यानंतर ते जे आपण मुठे तयार केले, उकळायला लागलं की ते मुठे टाकायचे आणि वरून मीठ टाकायचं. अच्छा, मीठ अजून आपण घालायचं शिल्लक ठेवलं. म्हणजे आपण जी मटार पुरणपोळी करतोय त्यासाठी लागणारी पुरणपोळी आपण तयार केली. त्यानंतर मुठे तयार केले, ते वाफवून घेतले. आणि आता ही डाळ आपण शिजत ठेवलेली आहे. बरोबर. चला मग आता आपण एक काम करूयात. हे जरा उकळी आली याला की आता मुठे त्याच्यामध्ये सोडूया. आलीच आहे ही उकळी. चला सोडा. हळू टाक. ह्याच्यावर टाक. वड्याची आमटी म्हणतात ना याला? येस. वडा रस्सा म्हण, वड्याची आमटी म्हण. आता हे उकळणार. ह्याला जास्त नाही ढवळायचं कारण काय होईल, ते फुटून जातील. मीठ तू टाकायचं बाई. बर. मग असे तुम्ही कबूल केल्याप्रमाणे तुमच्या हातनं मीठ जरा जास्ती पडतं. राधिका व्यवस्थित एकदम. आता काय आपण हे बंद करायचंय आणि हे 2 टाकायचं. नाही तर मग काय होणार, कोथिंबीरचा रंग काळा होऊन जाईल. बंद केलेलं आहे. किसलेलं खोबरं जे सुकं आहे. सुकं खोबरं किसलेलं आहे आपण. आणि कोथिंबीर टाकायची. दिसायला छान दिसतं. क्या बात है. विदर्भाची स्पेशल मटार पुरणपोळी आणि वड्याची आमटी तयार झालेली आहे. आम्ही हे दोन्ही एकत्र प्लेटमध्ये छान सजवतो. तुम्ही पाहून घ्या रिकॅप. मॅडम आणि सायली आता ते आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहेत टमाटर आलू चाट. गौरी, तू जो पदार्थ करणार आहेस त्याचं नाव काय? कच्च्या पपईचा हलवा कर.